असे मूव कर केस आणि येस टर्न अराउंड. कसं वाटतं कट? हाय, खूप छान झालाय, खूप आवडलाय मला. एकदम न्यू लुक आलेला आहे. सो आय थिंक आपण डिसेंबर मध्ये केलं होतं. सो मधुराचे केस थोडे कर्ली होते, सॉफ्ट वेव होती, फार कर्ली नाही आहेत तुझे? नाही. आणि आम्ही 16 केलं होतं डिसेंबर मध्ये आणि दिस इज एप्रिल. 4 months. या सो आय जस्ट वॉन्टेड टू शो की हा काही ब्लो ड्राईड लुक नाही, इट्स अ नॉर्मल ब्लास्ट ड्राय आणि स्टील द हेअर इज व्हेरी सॉफ्ट, नॉट व्हेरी पोकर स्ट्रेट. त्याला छान एक स्वतःचा टर्न आहे, वेव आहे, इंटर्न. या सो व्हॉट आर युअर थॉट्स अबाउट 16? सो म्हणजे कल्याणीच्या मेथड बद्दल तर मी काहीच नाही बोलणार, बिकॉज एव्हरीवन नोज इट्स गुड. व्हॉट आय वॉन्ट टू टॉक अबाउट इज द रिझल्ट. सो ॲज अ वर्किंग मदर मला बेसिकली खूपच सोपं गेलं मॅनेज करायला, बिकॉज ऑल आय यूज टू डू इज वॉश माय हेअर, पटपट ड्राय करायचं इधर विथ अ ड्रायर और विथ टॉवेल आणि बाहेर पडायचं. बेस्ट पार्ट वॉट आय रिअली लाईक्ड इज की तुम्ही कितीही घाईत असला, कितीही स्ट्रेस्ड किंवा काही असला तरी तुम्ही एका पर्टिक्युलर वेने प्रेझेंटेबल दिसता. So I think that is the best part for any working mother or woman मी म्हणेन. आणि सो ॲज अ क्लायंट आय एम व्हेरी हॅपी विथ द रिझल्ट, बिकॉज एक फक्त शॅम्पू आणि कंडिशनर मला वापरायला लागतो रेग्युलरली. अपार्ट फ्रॉम दॅट ॲब्सोल्युटली नो केअर पर से. थँक्स कल्याणी. या आणि तू मला म्हणलीस की तुला थिकनेस पण चांगला थिकनेस वाटतोय आणि आता तर आपण एनिवेज थोडस हे व्हॉल्यूम सारखं कट, पण थिकनेस पण वाटतोय. तो का वाटतो तेही सांगते तुला, कारण जेवढे कर्ली हेअर आहेत ना तेवढे कोंब करताना तुटतात. राईट. आणि आपण कंटाळा करतो. करेक्ट. सो द मोर यू विल कोम्ब इट, इट विल हॅव गुड हेअर ग्रोथ, हेल्थ चांगली राहते. ओके. सो आता काय होतंय, बाय डिफॉल्ट तुला आवडतंय म्हणून तू सारखी कोंब हात फिरव, याने काय होतं, इट्स अ एक्सरसाइज टू युअर स्कॅल्प. ओके. सो मे बी म्हणून पण गळत नाहीयेत केस, गळत नाहीये. येस जस्ट टर्न वन्स. सो मस्त व्हॉल्यूम वाटतोय आणि यू कॅन सी की खूप पोकर स्ट्रेट नाहीयेत आणि असे डेड नाहीयेत केस. या थँक्यू मधुरा, थँक्स अ लॉट. सो दिस वॉज युअर सेकंड 16? फर्स्ट 16. हायलाइट्स तू आधी केलेले? हायलाइट्स केले जाते, बट इट वोंट बी माय लास्ट फॉर शुअर. शुअर. या थँक्यू.